राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे या 3 देशांच्या दौऱ्यावर. पहिल्या टप्प्यात फिजीच्या संसदेला करणार संबोधित. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर लोकसभेत आज विनियोजन विधेयकासह महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित. राज्यसभेत कृषी मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा. चांदीवाल अहवालावर महाविकास आघाडीनं सरकारनं का कारवाई केली नाही? अनिल देशमुख यांच्या विरोधात झालेली कारवाई ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा. महाविकास आघाडी एकत्रितपणे लढून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल, काँग्रेसच्या बैठकीत निर्धार. तब्बल 70 वर्षांनी राजधानी दिल्लीमध्ये होणार मराठी भाषेचा जागर. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याचा मुंबई साहित्य महामंडळाचा बैठकीत निर्णय. पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. एसटी महामंडळांच्या विविध आगारांमधून श्रावणात एसटी संगे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू. बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी विधेयक चिघळलं. हिंसक घटनांमध्ये 91 जणांचा मृत्यू. राजधानी ढाका आणि इतर भागांमध्ये बेमुदत संचारबंदी लागू. भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल, तर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत. भारत श्रीलंकेदरम्यान दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 32 धावांनी पराभव. आणि पुणे नाशिक शहर राज्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा. मुख्यमंत्री आज पुण्यातील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी.